बघा, गेली 4 टर्म त्या मीरा भाईंदर शहराचे मी आमदार आहे आणि अतिशय शांतताप्रिय शहर म्हणून ते ओळखलं जातं. कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मी आत्ताच मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर 3 दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं. परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही. शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे, मराठी आधी आहे. आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात, मराठी उत्सव साजरे करतात. ठीक आहे, कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून, ती गोष्ट नंतरची आहे. परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे. आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील, त्यांना आतमध्ये टाकत असतील, नोटिसा देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही. मी आत्ता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे. जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार असा माझा आरोप आहे. नाही, गृह खात्याचा हस्तक्षेप नाही आहे. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर आज बोलतोय. परंतु गृह खात्याचा असं कधीच गृह खातं सांगणार नाही की तुम्ही याला अरेस्ट करा, त्याला अरेस्ट करा, रात्री बेरात्री करा. उलट शांतताप्रिय मार्गाने होत असलेलं आंदोलन तुम्ही चिथवण्याचा प्रयत्न करताय असं त्या पाठीमागचं कारण होतं. कारण रात्री बेरात्री तुम्ही खरं गरजच काय, पोलीस सक्षम आहेत, पोलिसांनी मोर्चा काढू द्यायला पाहिजे होता. आणि जर शांतताप्रिय मार्गाने जर तो होत नाही तर निश्चितपणे ज्यांनी काढलं त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. पण मोर्चा निघण्यापूर्वी जर तुम्ही कारवाईचं जर बागुलवं केलं तर ते योग्य नाही. आमची तुलना काही वेळेस लोक महायुती सरकारची तुलना इंग्रजांच्या बरोबर करायला लागलेले आहेत. असं बरोबर नाही. आमच्या महायुतीचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशी तुलना सामान्य जनतेकडून किंवा मराठी एकीकरण समितीकडून होत असेल तर ते निश्चितपणे योग्य नाही. अहो, माझं म्हणणं हे मोर्चा काढल्यानंतर तुम्ही करायला पाहिजे ना. काय रात्री बेरात्री कोणाला अटक करायची वगैरे गरज होती तुम्हाला सांगा. जी ताकद तुम्ही 2 दिवसापासून दाखवताय ती ताकद मोर्चा काढल्यानंतर दाखवायला पाहिजे होती पोलिसांनी. आणि मी आधीच सांगितलं की शेवटी मंत्री आणि आमदार मी नंतर आहे, मी मराठी आधी आहे. आणि मराठी एकीकरण समितीची मोर्चा जर निघत असेल किंवा शांतताप्रिय मार्गाने ते जर कुठलं आंदोलन करत असेल तर प्रताप सरनाईक हा नेहमीच त्यांच्याबरोबर राहील. ह्या शहराचा आमदार म्हणून माझं ते कर्तव्य आहे. नहीं, देखिए, मराठी एकीकरण समिति के लोगों ने मोर्चा के लिए परमिशन मांगी थी, पुलिस को उन्होंने परमिशन नहीं दी थी. 4 दिन पहले कुछ व्यापारियों ने मीरा भाईंदर के एक मोर्चा निकाला था और शांतताप्रिय मार्ग से निकाला था. वो मोर्चा यशस्वी हो गया. उसके बाद में उन्होंने निवेदन भी दिया. वातावरण बहुत ही शांत हो गया था. मराठी एकीकरण समिति के जो मोर्चा है उसमें कुछ लोग इन्वॉल्व हुए थे, वो भी उसमें पॉलिटिकल पार्टी के नेतागण गए थे. मगर कल से जो पुलिस की भूमिका है, एक कौन से तो भी पार्टी का एजेंडा ये पुलिस चला रही है क्या, ऐसा संदेह हमारे दिल में निर्माण होता है. मैं राज्य के मुख्यमंत्री को अभी निवेदन भी दे रहा हूँ कि ऐसे अगर मीरा भाईंदर शहर में चलता रहेगा तो कानून और सुव्यवस्था का अगर बोझबारा उठता रहेगा तो उसके ऊपर ध्यान देना चाहिए. मैं पुलिस कमिश्नर से बात की अभी मधुकर पांडे जी से और उनको नाराज़गी व्यक्त कर दी कि ये शहर में शांतता प्रिय शहर है, ऐसा नहीं होना चाहिए. पुलिस की भूमिका जो है, ये जो जिस तरह से वो कार्यकर्ताओं को पकड़ रहे, नोटिस दे रहे, अरेस्ट कर रहे, ये गलत है. ताकत तभी दिखानी चाहिए कभी कुछ अगर गलत हो. उन्होंने अगर मोर्चा निकाला और गलत कुछ किया रहेगा तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. मगर मोर्चा निकालने से पहले अगर आप गलतियां कर रहे हो तो ये पुलिस की गलती है. पुलिस राजनीति कर रही है. आपने कहा कि मुख्यमंत्री आपके पास है, तो ऐसे में अगर नहीं, जरूर मैं राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी से अभी बात करूंगा कि मुझे नहीं लगता है कि स्टेट से होम डिपार्टमेंट से कुछ भी इंस्ट्रक्शन हमारे लोकल पुलिस को आया. ये लोकल लेवल की पुलिस की फेल्योर है.
धन्यवाद. काल बदलापूरमध्ये एक भयंकर प्रकार घडलेला आहे. स्कूल बसमधनं 3 मुलं पडली, ज्यापैकी 2 मुलांना किरकोळ मार लागला, तर एक मुलगा गंभीर जखमी आहे. परिवहन विभागाचे अधिकारी तिथे उभे होते. त्यांना बघून हा माणूस घाबरला आणि म्हणून त्यांनी भरधाव वेगात गाडी काढली आणि त्यात 3 मुलंही जखमी झालेली आहे. आपण काय नाही, सांगाल? मी या संदर्भात माहिती मला नाही आहे, पण मी माहिती घेतो आणि निश्चितपणे सांगतो. दुसरा, तुम्ही पगाराचा जो मुद्दा उपस्थित केला होता तसं काही होणार नाही. 7 तारीख जरी असेल तरी माननीय न्यायालयाने 10 तारखेपर्यंत पगार देण्याचं म्हणजे जसं सूचना आहे त्या सूचनेचं पालन होईल आणि लवकरच मी त्या संदर्भात आज वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचल्या. मी माझ्या अधिकाऱ्यांना आता बोलवलं आहे आणि आमच्या एसटी कामगारांचा पगार वेळेवर होईल याची दक्षता परिवहन मंत्री म्हणून मी घेईन. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.